अध्यक्ष माननीय मान्यवर आणि चिकित्सक परीक्षक सादर जय जिनेंद्र। आज माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे कुटुंब संस्था बचाव रे भाई। वास्तविक सर्व बरीचशी कुटुंब चांगलीच असतात, सुसंस्कारित असतात, पण जी अवनतीच्या मार्गाला लागली आहे त्यांच्याबद्दल माझं हे वक्तव्य आहे। आता पहा, संसार रचनेमध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन समान अविभाज्य अंग आहेत। पुरुषाशिवाय समाज गतिहीन आहे तर स्त्रीशिवाय स्थितीहीन। पुरुषाचे कार्य पौरुष आणि आपल्या उदग्र पुरुषासाठी त्याला गतिमान होणं आवश्यकच आहे, पण स्त्री ही त्याची सहचारिणी असून ती स्थितीचं द्योतक आहे। आपण कुंभाराचं चाक जेव्हा फिरताना पाहतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये त्याची गती नियंत्रित करण्यासाठी एक कील असते। ही जर कील नसती तर ते चक्र स्वतःच्या स्थानापासून च्युत होऊन लांब जाऊन कुठेतरी भरकटत गेले असते। आणि स्त्री ही पुरुषाच्या बाबतीत हेच कीलचं काम करते। ती पुरुषाच्या बाबतीत त्याची गतिमान अवस्था आपल्या स्थितीने गतिमान तर ठेवतेच, पण दुर्घटनांपासूनही त्याचे संरक्षण करते। अहो तीच स्त्री आज आपल्या उत्तम अशा संस्कारापासून च्युत होऊन आंधळ्यासारखं जीवन जगत आहे। आज भौतिकवाद भयंकर वाढलेला आहे, त्यामध्ये आजची कुटुंबातील प्रत्येक स्त्री पुरुष प्रतिक्षण वेशभूषा, नटणे, सवरणे, शृंगार, विलासिता यामध्ये बुडून गेली आहे। आज आपली वेशभूषा सात्विक करण्याऐवजी स्त्री आणि मुली ती विभस्त करण्यात गर्व अनुभव करत आहेत। पवित्र अशा माँ किंवा आई या शब्दाला न मानता ती मम्मी या शब्दाला जास्त स्थान देत आहे, तर पत्नी हा पवित्र शब्दाला विसरून ती वाईफ होणं स्वतःला उच्च समजते। अहो शरीर फिटनेसच्या नावाखाली तर स्त्री आज आपल्याला पिल्लाला स्तन्यपान देण्यासही नकारत आहे आणि त्याला मातृत्वाच्या झऱ्यापासून वंचित करीत आहे। अहो भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला जीवनसंगिनी म्हणतात। अहो पण जिथे घटस्फोटाचीच भाषा चालते तिथे कुठे राहते होई जीवनसंगिनी? जी स्त्री घरात राहून घराला स्वर्ग बनवित होती, आज ती स्त्री नोकरीच्या मागे लागून आणि पैशाच्या मागे लागून स्वतःला अवनतीच्या मार्गावर घेऊन चालली आहे। कुठे जाणार आहे ही कुटुंब व्यवस्था काही कळत नाही। अहो पुरुष बिझनेसच्या निमित्ताने, नोकर पेशावाला आपल्या बॉसला खुश करण्यासाठी, महिला वर्ग मग ती सासू असो किंवा सून असो आपल्या मुलांच्या किटी पार्टी आणि बिशी पार्टी वगैरेत मग्न असतात। आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त किंवा परीक्षा मार्क चांगले मिळाले म्हणून कारण नसतानाही अनेक कारणे दाखवून पार्ट्यांचे नियोजन करतात। मग ह्या पार्ट्या, हॉटेलिंग, रात्री भोजन सगळे चालूच असते। पुढे जाऊन सांगायचे म्हणजे बरेच वेळा हे व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेलमध्ये सुद्धा कार्यक्रम केले जातात। आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे बरेचसे आपले जैन बंधू मांसाहार करू लागले आहेत। अहो मांसाहाराच्या पुढे मद्यपानही आलेच, आणि हे सर्व करताना आपण स्टँडर्ड जीवन जगत आहोत हे ते भासवत आहेत। आणि हे जे थेर ज्यांना जमत नाही त्यांना आज समाजात बावळट म्हणून समजलं जातंय। अहो घराघरात पण काय चाललंय? लहान मूल म्हणतं आई भूक लागली, आई म्हणते थांब बेटा 2 मिनिट मॅगी। अहो मॅगी, जंक फूड, फास्ट फूड हेच आपलं जीवन होऊ पाहतंय। सकाळी उठून सोवळं नेसून मंदिरात जायचं, गुरु असतील तर आहार द्यायचा, मिरवणुकीत अग्रेसर राहून जीवावर जिनोद्याच्या घोषणा द्यायच्या, आणि घरी आल्यानंतर रात्री विपरीत वागणं, मायाचारी वागणं। अहो काय होईल यांचं समजत नाही। आणखीन म्हणजे आजच्या समाजामध्ये बरीच मुले ही वय निघून गेली तरी अविवाहित आहेत, आणि आपल्या समाजातील मुली दुसऱ्या समाजातल्या मुलांबरोबर पळून जाऊन त्यांच्याशी विवाह करतात। अहो एखाद्या मांसाहारीच्या घरी आपली मुलगी गेली तर काय करावे लागेल, आणि मांसाहारीची मुलगी आपल्या घरात आली तर काय होईल? अहो लग्न म्हणजे 2 जीवांचा नव्हे तर 2 परिवारांचा संबंध आहे। ते आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला काय बरे शिकवतील आणि काय बरे संस्कार देतील? आणखीन म्हणजे आजकाल सिनेमा हॉल फुल चाललेले आहेत। टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, व्हॉट्सअप, इंटरनेट यामुळे जग धावतं होत चाललं आहे। मुलांना पाठशाळेत यायला ही वेळ मिळत नाही।
बरीचशी मुलं परगावी शिक्षणासाठी राहतात, त्यांचा मित्रपरिवार पाहिला जात नाही आणि मग तेही पार्टी करायला चालू करतात आणि मग त्याच्यानंतर त्याला व्यसनं लागतात आणि मग मुलं ही ड्रिंक म्हणून दारू प्यायला चालू करतात. अहो, कुठं जाणार आहे ही तरुण पिढी काहीही माहीत नाही. तसेच घरातही रेडिओवर, टी व्हीवर अश्लील गाणी आणि दृश्य दाखवली जातात. घरामध्ये पण टी व्हीवर भद्दे, मनाला अस्वस्थ करणारी भयानक अशी कथानक दाखवली जातात आणि हे सर्व एकाच हॉलमध्ये बसून पिता पुत्री, माता पुत्र निसंकोचपणे पाहत असतात. अहो, कुठं चाललंय हे कुटुंबावर संस्कार घालणारं जबाबदार कुटुंब? काही समजत नाही. अहो, कुटुंबात विचित्र अशा वासनांचं आणि हव्यासांचं प्रचंड तांडव चाललं आहे. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ह्या अशा भावनांची होळी होत चालली आहे. पैसा, स्वार्थ आणि खोटा मीपणा यामुळे प्रत्येक नातं आपण तोडवत चाललो आहोत. खरंच ही कुटुंबाची दुर्दशा अतिशय शोचनीय आहे. ती धर्माचा, चारित्र्याचा आणि पावित्र्याचा नाश करणारी आहे. स्वच्छंदता मनुष्याला पशु बनवते. हो, कुटुंबातील स्त्री पुरुष यापासून वाचले नाहीत तर त्यांचं भवितव्य, त्यांचे आचार विचार धर्म सर्व संकटात आहे आणि त्यांची पुढची पिढी तर भविष्य एकदम भयावहच. तेव्हा ही कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर आपल्याला आपला पुरुषार्थ आणि सत्सद्विवेक बुद्धी ही आपल्याला व्यवस्थित न्यावी लागेल. अरे कहते ही है ना, हीरा चमकता है घिसने के बाद, सोना चमकता है तपने के बाद, मेहंदी रंग लाती है पीसने के बाद, तो जीवन रंग लाता है सुसंस्कारों के बाद. जर आपण आपली संस्कृती आणि परंपरा आणि कुटुंब संस्था वाचू इच्छित असू तर आपल्याला भक्षाचा विचार हा केलाच पाहिजे. आपला धर्म, वेशभूषा यांच्या मर्यादेचे पालन केलेच पाहिजे. म्हणतात ना, जैसे खावे अन्न वैसे होवे मन, जैसे पिवे पाणी वैसे होवे वाणी. अहो, सतत अशुद्ध अन्न खात गेलो तर सारासार विचार करण्याची बुद्धीच राहत नाही. तेव्हा धर्माप्रमाणे वागण्याचा सल्ला दिला जातो. अहो, धर्म म्हणजे तरी काय? आत्म्याचा स्वभाव म्हणजे धर्म. अहिंसा परमो धर्म. प्रथम स्वतःला जाणारा असं सांगणारा आपला जैन धर्म. हा जैन धर्म कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीचा, समाजाचा, पंथाचा किंवा राष्ट्राचा नाही, तर तिन्ही काळातील सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचा धर्म आहे. तो अतिशय प्राचीन, समीचीन आणि श्रेष्ठ असा आहे. तेव्हा अशा या प्राचीन, समीचीन, श्रेष्ठ धर्माचं मर्म संपूर्ण समाजात पसरवण्याची आज नितांत आवश्यकता आहे. अहो, महात्मा गांधींनी 2च तत्वे अंगीकारली, सत्य आणि अहिंसा, तर ते महात्मा झाले. मग आपण आपल्या तत्वातील काही तत्व थोड्या प्रमाणात का होईना पण उत्तम रीतीने पाळली तर नक्कीच ही कुटुंब व्यवस्था अवनतीच्या मार्गावर जाण्यापासून वाचेल. म्हणून आपण कमीत कमी सद्गृहस्थ बनून अष्टमूल गुण व 5 अनुव्रत धारण केलीच पाहिजे. म्हणतात ना, इफ वी कॅनॉट डू ग्रेट थिंग्स वी कॅन डू स्मॉल थिंग्स इन ए ग्रेट वे. आणि ह्या सर्वासाठी साधू समागम ही पाहिजे. आजची पिढी ही फक्त तत्वांवर श्रद्धा ठेवून गप्प बसणारी नाही, तर तिला प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीवर कसून पाहिजे असती. आपण आपला जैन धर्म ही विज्ञानावर आधारितच आहे ना. उदाहरणार्थ, धर्म सांगतो रात्री भोजन त्याग करावा आणि विज्ञान सांगतो रात्री भोजनामुळे अन्न पचत नाही आणि शरीर प्रकृती बिघडते. तसेच रात्री जीवांची फार मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्यामुळे ते पोटात जाण्याची पण शक्यता असते. तसेच पाळीचे पाळणे, सोवळे ओळे हे सुद्धा एक विज्ञानाचाच भाग आहे ना. पण त्यात अतिचार नको. अहो, ओले हात, खरकटे मरकटे याकडे लक्ष न देण्याने आपल्या घरातील अन्नधान्य लवकर खराब होते, याचाही आपण विचार केला पाहिजे. तसेच आपल्या रोजच्या जीवनात वावरताना आपण समाधानाने जगण्याची आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे. आपल्या अपेक्षांना मर्यादा ह्या घातल्याच पाहिजेत.
तेव्हा आपण ते करताना खालील म्हणजे गरिबांकडे पाहून आपण ते वागलं पाहिजे. अरे त्याला चप्पलही नाही, मला बूट नसू दे पण चप्पल तरी आहे ना, अशा प्रकारची समाधानी वृत्ती ठेवून आपण वागलं पाहिजे. आजची पिढी काही कारणास्तव दोघांनाही नोकरी करायची वेळ येते आणि मग त्यांच्याकडे मुलांना लक्ष देण्यासाठी वेळच उरत नाही. पण अशा वेळेला घरातील मोठी माणसे ही त्यांच्यावर संस्कार करू शकतात. अहो सगळ्या गोष्टी पैशाने नाही मिळत. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ह्या गोष्टी नाही आपण पैशाने खरेदी करू शकत. तेव्हा मोठ्या माणसांची ही गरज आहे, ते त्यांच्यावर संस्कार करतील. आणि घरात जर कोणी नसेल तर घरात स्वयंपाक केला नाही तर चालले हॉटेलला. अहो आणि हॉटेलला तरी हा विज्ञानाचा आणि आरोग्याचा काहीच विचार केलेला नसतो. बऱ्याच वेळा आचार्य श्री प्रवचनात सांगतात की जर कोणी रात्री जेवायला बोलावले तर त्याचा न जाऊन निषेध करा. हळूहळू कुटुंब संस्था सुधारेल, देश सुधारेल. चांगल्या गोष्टीला प्रथम विरोध हा होतोच, पण हळूहळू सर्व नीट होईल. त्यासाठी आपल्यापासूनच सुरू करू आणि अपप्रवृत्तींना दूर सारू. स्नेह प्रेम भावांचा सुंदरसा गोप विनू. सत्य शिवाची आराधना करता स्वर्ग येथे फुलणार आहे. नकोस निराश होऊ कुटुंबा, नक्कीच तू सुधारणार आहेस. धर्म चिंतामणी आहे कुटुंबा, कर शुद्ध संयमाची आराधना. हा आहे जिनधर्माचा महिमा, वाजू दे त्याचा तिन्ही लोकी डंका. लागू दे सर्वांना धर्माची गोडी आणि कुटुंब व्यवस्था वाचविण्यासाठी अविचार अविवेक सोडी. जय जिनेंद्र.